न्यूज लाईन, अचूक वेधक. कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिरात चोरीची घटना. प्रीतिसंगम घाट परिसरातील मंदिरांची सुरक्षितता धोक्यात. कराड शहर हे धार्मिक क्षेत्रात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांच्या अद्वितीय अशा प्रीतिसंगम परिसरामध्ये अनेक मंदिरे असून या मंदिरांची सुरक्षितता सध्या धोक्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून येथील मंदिरांमध्ये चोरीच्या वारंवार घटना घडलेल्या आहेत. अनेक मंदिरांच्या दरवाजांचे टाळे तोडून दानपेटी पळवणे, दानपेटीतील पैसे पळवणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहेत. आज तर चक्क कराडचे ग्रामदैवत असणाऱ्या कृष्णामाई मंदिरामधील 3 दरवाजांची कडी कुलपं उचकडून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत चोरट्यांनी हात साफ केल्याचे दिसून आले. सदरच्या घटनेची कराड शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली आणि पोलीस तपास सुरू आहे. कृष्णामाई घाट परिसरामधील सर्वच मंदिरांची सुरक्षितता धोक्यात आली असून चोरीच्या वाढत्या घटनांमुळे कराड शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. विशेष बाब म्हणजे चोरीची घटना घडलेल्या या घाट परिसरात अगदी हाकेच्या अंतरावरच पोलीस चौकी असून तोटा नसून खोळंबा अशीच तिची अवस्था झाली आहे. बुरट्या चोरांवर तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. या परिसरात एका मंदिराबाहेर असलेल्या CCTV कॅमेऱ्यांची देखील मोडतोड करण्यात आल्याचे दिसून आले. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड. आम्ही कृष्णाबाई मंदिराचे मुख्य पुजारी आहे. तर आज कृष्णाबाई मंदिरामध्ये रात्री काय चोरी झाली. तर चोरी होण्याची काय वेळ माहीत नाही आहे नक्की, परंतु पहिल्या दरवाजापासून 3 दरवाजे आहेत मंदिराला. तर तिन्ही दरवाज्यांची कुलपं फोडली आणि थोडीफार रक्कम फक्त जी होती ती रक्कम चोरीला गेली. ही पहिल्यांदाच घटना घडली चोरीची का यापूर्वी इथं चोरी झालेली आहे मंदिरात? यापूर्वी ह्यांच्याकडे मंदिर असताना झालेली आहे. पण आता ह्यांच्याकडे मंदिर असताना झाली असं म्हटलं तर ह्यांनी त्याला का कंप्लेंट केली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं आत्ता तो भागरा होते बाजूला. आम्ही ते ज्यावेळेस सांगितलं होतं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. आमची पेटी बाहेर तिकडे नेऊन टाकली होती. आणखी पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलेलं होतं त्यावेळेस. माझे सासरे बुवा आणि आम्ही दोघंही आम्ही गेलो होतो. आणखी हे नाही आहे, हे गेले 1 महिना झालं चालू आहे. या अगोदर छोटं मारुतीचं मंदिर आहे, त्याची कुलपं तोडली. त्याच्या मागे एक समाधी आहे, तिथलं कुलूप तोडलं. ही 1 महिन्यापूर्वीची घटना. त्याच्यानंतर इथली जी काही ट्रस्ट आहे, कृष्णाबाई ट्रस्ट, वारंवार त्याच्यावरती तक्रारी गेलेली आहे ती, पण त्यांनी ही दखल घेतली नाही. CCTV जर कॅमेरे बसवले तर ह्या चोऱ्या माऱ्या सगळ्या थांबतील. आज इथलं एकही मंदिर राहिलेलं नाही, सर्व मंदिराची कुलपं तोडलेली आहेत. ही फार दुःखद घटना आहे. कराड शहरातील वयस्कर लोक, जे काही नागरिक आहे, दैनंदिन इथं देवदर्शनाला येतात. वाईट वाटतं एखादं देवाचं कुलूप तोडलं की. माथे फिरू लोक असे काय आहेत आणि ह्याच्यावरती वचक नाही तर कुणाची. तर माझी विनंती आहे की ही सगळी बुरटीच आहेत, इथलीच आहेत आसपासची. काय लगा रोजच्या रोज 4 आणि 8 दिवसाला एक जर कुलूप तुटत असेल तर फार गंभीर विषय आहेत. माझी विनंती आहे की पोलीस प्रशासनाने ह्याच्यात लक्ष घालावं. आणि सांगायची गोष्ट अशी की चौकी पण इथंच आहे हो, असं सुद्धा नाही की पोलीस चौकी लई लांब आहे. लक्ष पाहिजे. थोडीशी चौकशी केली तर ही जी ज्या देवाच्या मंदिराची जी कुलपं तोडलेली आहेत आणि तिथलं काही पैसे दागदागिने गेलेले असतील. दुःख आज हे वाटतं की कृष्णाबाई मंदिराच्या टाळा तोडला. फार वाईट घटना आहे. आज ही महाराष्ट्राची दैवत आहे, सातारा जिल्ह्याची दैवत आहे. कुठून लोक इथं दर्शनाला येतात. वाईट वाटतं आहे ज्यावेळेस मंदिर तोडलं, कुलूप तोडलं आणि तिथलं काय पैसे काय दागदागिने घेऊन गेलेले आहे. ते पूर्ण मला माहिती नाही आहे. मी आता काकांशी बोललो पण म्हणले कुलूप तोडून इथं चोरी झालेलं आहे. प्रत्येकदा माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्यांनी ह्याची दखल घेऊन हे जो कोण चोर आहे ते बुरटी चोर ह्यांचा बंदोबस्त करावा, ही माझी विनंती. तर लोकांची गाडी पण फोडतात आमच्या सगळ्यांचे. म्हणजे इथले कोणाचं पैसे असतंय, कोणाचं काय असतंय, कोणाचं सगळं सामान तर हे करतात. कोण हप्ता पण मागायला येतात. ते नाही दिलं की नाही लोकांची गाडी पण फोडतात ते. आणि गाड्या सगळं ढकलून द्यायचं खाली नदीला वगैरे, असं पायऱ्यांच्या खालनं वगैरे ते असं. आणि देवळातनी पण चोऱ्या होत्यात.
ते पोलीस चौकी इथे काही हाकेच्या अंतरावरच आहे, तुम्ही तक्रार हे करता का? आम्ही करतो की तक्रार, खरं ते कधी असतात कधी नसतात त्यांच्या हे ना ते. आणि आता हे मार्च एंडिंग चालले ना, त्यांची कामं भरपूर वाढली. पोलीस चौकी चालू असते. द न्यूज लाईन, अचूक वेधक.